आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाज्योती फ्री टॅबलेट योजना काय आहे, योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे, अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत, अर्ज कसा करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख किती असणार आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर फ्रेंड्स, ही योजना महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना MSCET, JEE, नीट करता परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येणार आहे। ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना टॅब व पर डे 6 GB इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे। त्याकरता जे विद्यार्थी इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांकडून महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। तर मग बघूयात या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे। पहिला पॉइंट आहे, उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी। दुसरा पॉइंट आहे, उमेदवार हा इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC, विमुक्त जाती, भटक्या जमाती म्हणजेच VJNT किंवा विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच SBC यापैकी असावा किंवा असावी। त्यानंतरचा पॉइंट आहे, उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी। चौथा पॉइंट आहे, जे विद्यार्थी सन 2024 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या योजनेकरता पात्र असतील। म्हणजेच 2024 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची 10वीची परीक्षा झालेली आहे, जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। पाचवा पॉइंट आहे, विद्यार्थी हा विज्ञान म्हणजेच HSC सायन्स शाखेत प्रवेश घेतलेला असावा। याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्पद्धतीने जोडणे आवश्यक आहे। सहावा पॉइंट आहे, विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे। त्यानंतरचा पॉइंट आहे, इयत्ता 10वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। म्हणजेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70 किंवा त्यापेक्षा जास्त गुण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहे। तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहे। आणि आठवा पॉइंट आहे, विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरविले जाणार आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर बघूयात अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत। आधार कार्ड असणं तुमच्याकडे आवश्यक आहे। पुढील व मागील बाजूसहित दोन्हीही बाजूसहित तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे। त्यानंतर रहिवासी दाखला, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र आणि वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं सुद्धा आवश्यक असणार आहे। 10वीची गुणपत्रिका म्हणजेच SSC मार्कशीट सुद्धा असणं आवश्यक आहे। सहावा पॉइंट आहे, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच तुम्ही सायन्सला प्रवेश घेतल्याचा दाखला सुद्धा आवश्यक आहे, बोनाफाईड सर्टिफिकेट। त्यानंतर आहे दिव्यांग असल्याचा दाखला, तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग असल्याचा दाखला सुद्धा आवश्यक आहे। आणि आठवा पॉइंट आहे, अनाथ असल्याचा दाखला। तर एवढे तुम्हाला कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहेत। आता बघूयात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करावा, हाऊ टू रजिस्टर। पहिला पॉइंट आहे, महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर CET, JEE, नीट 2026 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा। आणि दुसरा पॉइंट आहे, अर्जासोबत वर नमूद कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे। या योजनेसाठी जे महत्त्वाचे कागदपत्रे आहेत त्यावर तुमची सही करायची आहे आणि स्पष्ट दिसतील असं स्कॅन करून अपलोड करायचं आहे। आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 जुलै 2024। तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा या योजनेसाठी इलिजिबल असाल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।